नमस्कार सर्वांना, क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभं टाकलेलं आहे प्रभाग क्रमांक 3 मधून, सांगली या भागातून. माझं नाव कौशल्या संभाजी रणवीर. महिलांची आमच्या जे नगरातील जे समस्या आहेत त्यासाठी मला हे जनसेवेसाठी तिकीट मिळालेलं आहे. ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तिकीट मिळालेलं आहे आणि मला अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी हे तिकीट मिळालेलं आहे. आणि मी जनसेवेचं म्हणजे आज आमच्या महिलांच्या जे समस्या आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत. त्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम असो, रस्त्याची प्रॉब्लेम असो, आपलं पिण्याच्या पाण्याची प्रॉब्लेम असो, नाल्या असो, ड्रेनेज असो, हे आतापर्यंत आमच्या नगराचा विकास झालेला नाही आहे. तो विकास मी आता करणार आहे. त्यासाठी मला हे तिकीट मिळालं आहे. आदरणीय चिखली सर साहेबांनी मला संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करणार आहे. तुमच्या विरोधक तुमचे प्रबळ कसे आहेत, तुम्हाला आव्हान कसं आहे? मला विरोधकाची काही देणे घेणे नाही आहे. मला कोणाची तक्रार करायची नाही आहे. मी माझे प्रश्न मला कसे सोडवायचे आहे. मी जनसेवेसाठी तिकीट घेतलेलं आहे. मी कोणाचा विरोध करण्यासाठी तिकीट घेतलेलं नाही. आव्हान तुम्हाला कसं वाटते प्रतिस्पर्धेत? आव्हान आहे, बरं आहे, ठीक आहे, बघू समोर काय होणार आहे बघू. आता एक बार सांगा, तुमच्या प्रभागामध्ये ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत त्या तुम्ही कशा प्रकारे सोडवणार? आता माझा म्हणजे वेगळा विचार आहे आणि मी वेगळं काहीतरी करणार आहे. आज माझा प्रश्न असा आहे की महिलांचे आरोग्य यासाठी मला माझ्या नगरामध्ये एक ॲम्ब्युलन्सची गरज आहे आणि उजळ रस्ते याची मला गरज आहे. पिण्याचं पाणी शुद्धीकरण होणार याची मला गरज आहे. आणि लाईटचे जे प्रत्येक ठिकाणी जे आता घरावरून वगैरे लाईटी गेलेल्या आहेत लोकांच्या, ते पण खूप समस्या मोठ्या आहेत आपल्यासाठी. कारण की नगरामध्ये छोटे छोटे लेकरं आहेत आपले, त्यांनासुद्धा आपल्याला म्हणजे त्या संदर्भामध्ये काहीतरी एक योजना आणून चांगल्यापैकी आपल्याला लाईटची सुद्धा आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे. मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की प्रभाग क्रमांक 3 सांगवीमधून घडीला मतदान देऊन जास्तीत जास्त प्रचंड मताने मला विजयी करावं. मी त्यांच्या समस्या माझ्या पत्नीने सोडवणार आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करते. मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर उपाध्यक्ष या पदी आहे कादरबोडीची. आणि आज वार्डामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आज मी फिरलेले आहे. 14मध्ये फिरलेले आहे, 15मध्ये फिरलेले आहे, अजून काल 16मध्ये पण फिरून आले आणि आज इथं 3मध्ये आलेले आहे. प्रभाग क्रमांक 3मध्ये प्रत्येक जागी आज घड्याळाचा म्हणजे 100% विजय होईल असं मला आठवून आलेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये असा एक उत्साह आहे की आपण घडीला मदत केली पाहिजे, घडीला विजय केलं पाहिजे, असं हे प्रत्येकाच्या तोंडातून मी ऐकते. मी प्रभाग क्रमांक 3 सांगलीमधील नागरिक आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3मधून कौशल्याताई रणवीर साठी उभे आहेत. आणि आमची अशी इच्छा आहे, आतापर्यंत आमच्या गल्लीचा विकास कुणीही केला नाही. रस्त्यावर सगळं नालीतलं पाणी येत आहे. बेरोजगार महिलांना रोजगार नाही आहे. आमची अशी इच्छा आहे की ताई निवडून यावं आणि आमच्यासाठी काहीतरी करावं. म्हणून माझं सर्वांना हेच सांगणं आहे की सर्वांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कौशल्याताई रणवीर यांना बातमी आहे. माझ्यासोबत 20 वर्षापासून रणवीरबाई आहे. माझ्यासोबत मला खूप सपोर्ट करते. यायला सगळ्या निवडून द्या, सगळ्या लोकांना मतदान करून घेण्या, विजय करा रणवीरबाईचा. बघा मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आप आगे बढ़ो, चिखलीकर साहब तुम आगे बढ़ो, रणवीर साहब आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालत आहे. त्याचं नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब व महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे करत आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या भाषणाची सुरुवात फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊनच होते व शेवटही फुले शाहू आंबेडकर हे नाव घेऊनच होते. यांचं नाव न घेता त्यांचं कार्य पण त्याच पद्धतीनं चालू आहे. आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुका
जोमात आहेत, जोरात चालू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी खासदार व विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमच्या ताई भगिनी सौ कौशल्याताई संभाजी रणवीर व त्यांच्या सोबत अन्य उमेदवार आहेत. आणि या नांदेड शहराचा जर विकास बघितला तर मागच्या काळापासून या नांदेड शहरामध्ये म्हणावा तसा विकास झालेला नाही. आणखी या शहरामध्ये ड्रेनेजचे प्रॉब्लेम सुटलेले नाहीत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही, अनेक जागी पक्के रस्ते नाहीत, आजही लोक चिखलामध्ये चालतात. अशा अनेक समस्या आहेत, लाईटीची समस्या आहे. या समस्येला मात करण्यासाठी आज एक पर्याय म्हणून या नांदेड वासियांना मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली उभी आहे. मी एक सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब सोनकांबळे असं एक मतदारांना आवाहन करतो की आपण आदरणीय अजितदादा पवार साहेब, तटकरे साहेब व आदरणीय आमचे नेते चिखलीकर साहेब यांचे हात बळकट करून नांदेड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा आपण या ठिकाणी फडकवावा व प्रभाग क्रमांक 3 मधून कौशल्याताई रणवीर असतील, आमचे ठाकूर बंधू असतील, त्याच्यानंतर कोकाटे आहेत आणि आमचे नागापूरकर साहेब आहेत, यांच्यासह नांदेड शहरामधील महानगरपालिकेला उभे असलेले सर्वच्या सर्व घड्याळावर उभे राहिलेले जे काही उमेदवार आहेत, काही भागामध्ये आमच्या शिवसेनेसोबत शिंदे गटासोबत युती आहे, त्या भागातल्या त्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं, मोठ्या संख्येने निवडून द्यावं आणि आपल्या शहराचा विकास हक्काने आणि धाकाने करून घ्यावा. एवढंच मी या प्रसंगी आपल्या माध्यमातून नांदेडवासियांना आवाहन करतो आणि प्रभाग क्रमांक 3 मधल्या सर्व मतदारांना विनंती करतो पुन्हा की आपण घड्याळावर उभ्या असलेल्या रणवीरताई कौशल्य रणवीरताई, आमचे नागापूरकर ताई, कोकाटे बंधू आणि ठाकूर बंधू या सर्वांनाही आपण मोठ्या संख्येनं निवडून द्या. मी माधवसिंह रामसिंह ठाकूर, प्रभाग क्रमांक 3 मधून सांगवी बुजुर्ग इथून मी ओबीसी पुरुष म्हणून थांबलेला आहे, अधिकृत उमेदवार. मला माझ्या वार्डामध्ये काही ठिकाणी फिरल्यानंतर कळालं की काही ठिकाणी खूप हानीचं साम्राज्य वगैरे आहे आणि काही जणांना खूप तकलीफ होती की ह्या तकलीफामुळं पहिलेचे कोणतेही नगरसेवक त्यांना हे करू शकले नाहीत. त्यासाठी मी एक सर्वसाधारण घरामधून असून सुद्धा यासाठी थांबलो की मी काही यांच्यासाठी चांगलं करू शकतो, त्यासाठी मी थांबलो. आणि मला प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी मला तिकीट देऊन खूप चांगलं हे संधीचं सोनं करण्यासाठी मला थांबवलेले आहेत, संधी दिलेली आहे. तर ह्या संधीचं सोनं करण्यासाठी मी थांबलेलो आहो आणि त्यांचे खूप खूप आभार की मला तिने तिकीट देऊन थांबवलेले आहेत. प्रभागामध्ये बघा सध्या आमच्या प्रभागामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत की ड्रेनेज, नाली आणि रस्त्याचे हे मेन प्रॉब्लेम चालू आहेत अजून. तर हे पहिलं प्रॉब्लेम हे सगळं सॉल्व्ह करून, जसं ड्रेनेजचं हो, नालीचं हो या रस्त्याचे हो आणि लाईट वगैरे जे आहे ते पण, आणि बाकी सर्व जे काही होतील प्रॉब्लेम ते पूर्ण सॉल्व्ह करण्यासाठी मी सक्षम राहील. हा, माझ्या वार्डातून खूप जण इच्छुक होते की त्यांना पण हे तिकीट मिळावं, पण साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला हे तिकीट दिल्यामुळं साहेबाचा आभार, आणि साहेबांनी मला विश्वास ठेवून मला तिकीट दिल्यामुळे मी हे चांगलं कर्तव्य हे करून मी ह्या सध्या 2026 मध्ये